टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्यामध्ये जून महिन्याचा जर विचार केला तर जून महिन्यामध्ये अद्यापही बऱ्याच तालुक्यांमध्ये जो आहे पुरेसा पाऊस झालेला नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये पेरणी करावी, लागवड करावी की नाही असा वेगवेगळा संभ्रम या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आहेत। सर काय सांगणार, मे महिन्यामध्ये बराच पुरेसा पाऊस झाला, त्यानंतर आता जून महिन्याचा जर विचार केला तर बऱ्याचशा तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही। तर सध्याची पेरण्यांची स्थिती कशी आहे जिल्ह्यामध्ये? सद्यस्थितीत आपल्याला जून महिन्यामध्ये 123 mm पाऊस आपला सरासरी आहे। जून महिन्यामधील आत्तापर्यंतच्या एक 16 दिवसांमध्ये 58 mm पाऊस झालेला आहे आणि काही तालुक्यांमध्ये 75 mm पेक्षा पाऊस जास्त झालेला आहे। तिथं पेरण्यांनाही सुरुवात झालेली आहे आणि मागच्या महिन्यातही काही अवकाळी पाऊस झालेला होता। त्याच्यामुळे पडलेल्या पावसामुळे जमिनीतली ओल लक्षात घेता शेतकऱ्यांनी पेरणीकडे कल घ्यावा। जमिनीत पुरेशी ओल असेल तर पेरणी करायला हरकत नाही, पण जमिनीत ओल नसेल तर 75 ते 100 mm पर्यंत पाऊस पडेल तोपर्यंत आपण पेरणी करू नये। सर, जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण खरीपाचं आपलं क्षेत्र किती आहे आणि आता आजच्या तारखेपर्यंत किती टक्के म्हणजे किती क्षेत्रावर पेरणी झाले? जळगाव जिल्ह्यातलं सरासरी खरीपातील क्षेत्र 7,69,000 आहे आणि आज अखेरपर्यंत 1,68,000 इतकं हेक्टरवर पेरणी झालेली आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने कापूस आणि मका हे पीक आहेत। सर, यामध्ये बरेचसे शेतकरी जे आहेत अद्यापही पाऊस जो आहे पडतो आहे, त्याच्यानंतर परत दांडी मारतो आहे, अशामुळे शेतकरी कुठेतरी एक प्रकारे संभ्रमात सापडलेले आहेत। तर या शेतकऱ्यांना काय आव्हान असेल सर आपल्याला लागवड करण्यासाठी? आपल्या शेतीचं जमिनीची ओल तपासून घ्यावी आणि जेही पिकं आपण लागवड करणार आहोत त्याच्यावर बीज प्रक्रिया जरूर करावी, जेणेकरून बीज प्रक्रिया केल्यावर आपली उगवण क्षमतेवर परिणाम होतो आणि उगवण क्षमता जास्त होते आणि पुरेशी ओल आहे का याची खात्री केल्याशिवाय पेरणी करू नये। हे होते आपल्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी। बऱ्याचशा तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही। जून महिन्याचा जर विचार केला तर जून महिन्यामध्ये समाधानकारक पावसाची अपेक्षा असते। मध्ये अनेक तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपापल्या जमिनीची ओल तपासून घ्यावी आणि 75 mm पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच लागवड करावी, असं आवाहन या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं असून अशा संभ्रमावस्थेत जर विचार केला तर जळगाव जिल्ह्याचा एकूण विचार केला तरी 20 ते 22% आपल्या पेरण्या ज्या आहेत या ठिकाणी पूर्ण झाल्याची माहितीसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।